इझी होममेड सिंपल अशी अंडा करी थाळी मोस्ट ऑफ लंचमध्ये बनवली जाते, ज्यामध्ये चपाती, अंडा करी, ऑमलेट, राईस आणि सॅलडमध्ये थोडीशी काकडी आहे. सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी आणि थोडं मीठ टाकून कुकरमध्ये शिजायला ठेवायचं. सोबतच एका कुकरच्या भांड्यामध्ये अंडीसुद्धा बॉईल करायला ठेवायची. कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये अंडी व्यवस्थित बॉईल होतात. एक वाटण तयार करून घ्यायचं. त्यासाठी टोमॅटो, सुकं खोबरं, मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित हे ॲड करून त्यासोबत थोडंसं पाणी ॲड करायचं आणि बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं. वाटण जितकं होईल तितकं बारीक करण्याचा प्रयत्न करायचा. जाडसर नाही ठेवायचं, त्यामुळे मग करीला अजून छान टेस्ट येते. आता पटकन इथे चपात्यांचं थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे. मी फुलके करते, त्यामुळे 4 ते 5 फुलक्यांचं पीठ इथे मळलं आहे. जोपर्यंत कुकर आपला थंड होतोय तोपर्यंत आपण पीठ मळून चपात्या करायला घ्यायच्या. पळपुटावर थोडंसं पीठ टाकून चपाती लाटून घ्यायची. एका साईडने थोडीशी भाजायची, दुसऱ्या साईडने थोडीशी जास्त भाजायची आणि त्यानंतर फुलका गॅसवर पकडायचा, त्यामुळे मग असा टम्म फुगतो एकदम. वरतून थोडंसं चमच्याने घी लावायचं. अशा प्रकारे मी आता बाकीच्या चपात्या करून घेते पटकन. अंडी बाहेर काढली की ती थंड पाण्यामध्ये ॲड करायची, त्यामुळे कवच काढायला इझी होतं. चारी बाजूने अशा चिरा पाडायच्या, त्यामुळे मसाला व्यवस्थित आत जाऊन टेस्ट येतो. आता मी इथे एक कढई आणि पॅन गॅसवर ठेवला आहे. दोघांमध्ये मी थोडंसं तेल ॲड करते. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये हळद, मसाला आणि गरम मसाला व थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यामध्ये बॉईल केलेली अंडी ॲड करायची. व्यवस्थित अंडी हलवून 5 मिनिटं स्लो गॅसवर ठेवून द्यायची. कढईतलं तेल गरम झालं की हळद, मसाला व अजून कोणता मसाला हवा असेल तर तो टाकायचा. तेल जास्त गरम होऊ नाही द्यायचं, नाहीतर मसाले करपतात. बनवलेलं वाटण याच्यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं. अंडी फ्राय झालीत व्यवस्थित आणि मसालासुद्धा भाजून झाला आहे. मग हवं तसं पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी ठेवायची आणि उकळी यायला ठेवून द्यायचं. थोडीशी उकळी आली की गरम मसाला ॲड करायचा आणि जी फ्राय केलेली अंडी आहेत ती कालवणामध्ये ॲड करायची. अजून 1 किंवा 2 उकळी येऊ द्यायची. सोबत साईडला इथे ऑमलेट काढायचं त्याच पॅनमध्ये. वरून थोडंसं मीठ आणि थोडीशी चटणी टाकायची, त्याने ऑमलेट मस्त टेस्टी लागतं. अशा प्रकारे आपली अंडा करी थाळी कमीत कमी वेळामध्ये तयार आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.